नमस्कार. मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपल्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत. आज आपण असाच एक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार. रयत परिवारातील माझे विद्यार्थी बंधू भगिनी आणि शिक्षक बंधू भगिनींनो, कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रकारच्या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातात. यामध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतील किंवा एकूणच रयतच्या कार्याचा आढावा, रयतच्या कार्याची महती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावी, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या परीक्षांचं आयोजन केलं जातं. मी कर्मवीर जीवन परिचय परीक्षा जी असते इयत्ता 11वी आणि शिक्षण सेवकांसाठी, त्यासाठी या ठिकाणी 2022-23ची एक प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी आपल्याला देत आहे. अर्थात ती प्रश्नपत्रिका उत्तरासह असणार आहे आणि त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होईल अशा प्रकारची अपेक्षा करतो. तर आपण पाहू शकता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कर्मवीरांचे संपूर्ण नाव काय होतं? तर भाऊराव पायगोंडा पाटील हे कर्मवीर अण्णांचं पूर्ण नाव होतं. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारे चरित्र कुणी लिहिले आहे? तर डॉक्टर A.V. मॅथ्यू यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आपल्याला सांगता येईल, या ठिकाणी भाऊराव पाटील यांच्या आजोबाचे नाव काय होते? तर देवगौंडा पाटील हे त्यांच्या आजोबांचं नाव होतं. प्रश्न क्रमांक चौथा आहे, भाऊराव पाटील यांच्या आजोबांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जात होतं? तर देवगौंडा किंवा त्या ठिकाणी देवराय अशा पद्धतीचं त्यांचं नाव होतं. भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होतं? तर गंगामाई हे त्यांच्या आईचं नाव त्या ठिकाणी होतं. ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपल्याला सांगता येईल, या ठिकाणी जो दिलेला आहे तो प्रश्न क्रमांक 6 म्हणजे भाऊरावांवर बंडखोरीचे संस्कार कोणामुळे झाले होते? तर सत्याप्पा भोसले यांच्यामुळं अण्णांवरती बंडखोरीचे संस्कार झाले होते असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 7 आहे, माणसातील देव हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणी असलेला ग्रंथ कुणी लिहिला आहे? तर अजित पाटील यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भाऊराव पाटील यांना महाराष्ट्रातील बहुजन समाजाने कोणती पदवी प्रदान केली? तर कर्मवीर अण्णांना त्या ठिकाणी कर्मवीर ही पदवी बहाल केली हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता, भाऊ तुमच्या त्या चपला मला देता असे उद्गार कुणी काढले? तर अशा प्रकारचे उद्गार ज्ञानदेव घोलप यांनी काढलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोल्हापूर येथील जैन वसतिगृहाचे अधीक्षक कोण होते? तर अण्णासाहेब लठ्ठे हे जैन वसतिगृहाचे अधीक्षक होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी दिलेला आहे की ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या विद्यार्थ्याची शिक्षणाची सोय भाऊराव पाटील यांनी कोठे केली? तर मिस्ट क्लार्क वसतिगृह कोल्हापूर या ठिकाणी सोय केली. प्रश्न क्रमांक 12 आहे, भाऊराव पाटील कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमध्ये किती वर्ष होते? तर राजाराम हायस्कूलमध्ये अण्णा त्या ठिकाणी 6 वर्ष होते. प्रश्न क्रमांक 13 आहे, माझ्या हातून कोणताही अपराध घडला नसल्यामुळे मी दंड भरणार नाही असे उद्गार कोणी काढले? भाऊराव पाटील यांनी काढले. प्रश्न 14 आहे, अतिशय करारी व निर्भय वृत्तीचे कोणते शिक्षक भाऊराव पाटील यांना लाभले? तर भार्गव कुलकर्णी हे अण्णांना लाभलेले ते शिक्षक होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, माणिकचंद हिराचंद जेव्हेरी यांनी भाऊराव पाटील यांना शिक्षणासाठी कोणत्या शहरात सोय केली होती? तर कोल्हापूर या शहरामध्ये सोय केली होती. प्रश्न क्रमांक 16 आहे, भाऊराव पाटील यांनी या इंग्रज
उपजिल्हाधिकारी यांना मराठी विषयाचे शिक्षण दिले, तर पोप हे त्यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, भाऊराव पाटील यांनी संस्कृती शिक्षण कोणाकडून घेतले? गजेंद्र गडकर शास्त्री यांच्याकडून अण्णानं ते शिक्षण घेतलं होतं, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 18 आहे, आपल्याला सांगता येईल. तर भाऊराव पाटील यांनी दुधगाव येथे कोणत्या नावाने अभ्यास केंद्र सुरू केले? विद्यार्थी आश्रम या नावाने अभ्यास केंद्र सुरू केले. प्रश्न क्रमांक 19 आहे, 1914 साली कोल्हापूर येथील कोणाच्या पुतळ्यास डांबर फासले गेले? तर राजे एडवर्ड यांच्या पुतळ्याला डांबर फासलं गेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 आहे, साताऱ्यात शिकवण्या घेऊ लागल्यामुळे भाऊरावांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर पाटील मास्तर नावानं त्यांना अण्णांना ओळखलं जायचं. 21वा प्रश्न आहे, भाऊरावांनी कोणत्या वर्गमित्राकडे विक्रेते म्हणून काम केले? तर आत्माराम पंत ओगले असं त्यांचं नाव होतं, तिथं अण्णांनी विक्रेते म्हणून काम केलं. प्रश्न क्रमांक 22 आहे, किर्लोस्करांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रभर फिरून भाऊरावांनी कोणती गोष्ट लोकप्रिय केली होती? अर्थात लोखंडी नांगर. प्रश्न क्रमांक 23 आहे, शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत भाऊरावांच्या पुढे कोणाचा आदर्श होता? महात्मा फुले यांचा आदर्श त्या ठिकाणी होता. प्रश्न क्रमांक 24 आहे, भाऊराव पाटील यांनी कोणत्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते म्हणून कार्य केलं? तर सत्यशोधक समाजाचे अण्णा कार्यकर्ते होते. प्रश्न क्रमांक 25 आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांना भाऊराव पाटील कोणत्या घरगुती नावाने संबोधत होते? तर अण्णासाहेब या घरगुती नावानं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या अण्णांना ओळखत होते. प्रश्न क्रमांक 26 आहे, या ठिकाणी सत्यशोधक समाजाची परिषद कोठे भरली? तर काले या ठिकाणी भरली. लक्ष्मीबाईंचा भाऊरावांशी कोणत्या साली विवाह झाला? 1912 मध्ये हा विवाह झाला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 आहे, मी माझी बहीण सोन्याने मडविलेली होती, आता तिला लंकेच्या पार्वतीची कळा आलेली आहे, असे उद्गार कोणी काढले? तर वहिनींच्या बंधू म्हणजे कलगौंडा पाटील यांनी ते उद्गार त्या ठिकाणी काढलेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे की लक्ष्मीबाई पाटील यांचे निधन कोणत्या साली? 30 मार्च 1930 साली लक्ष्मीबाई पाटील यांचं निधन झालं होतं. प्रश्न क्रमांक 30 आहे, महात्मा गांधी यांनी सातारा येथील कोणत्या वसतिगृहाचे उद्घाटन केले? छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस याचं उद्घाटन महात्मा गांधींनी त्या ठिकाणी केलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे, महात्मा गांधी यांनी वसतिगृहाचे उद्घाटन करताना आपल्या गळ्यातील हार कोणत्या विद्यार्थ्याच्या गळ्यात घातला? असा प्रश्न आहे. तर LB भिंगारदेवे असं त्यांचं नाव होतं. प्रश्न क्रमांक 32 आहे, भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी कोणते ट्रेनिंग कॉलेज काढले? सिल्वर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज जे सातारा या ठिकाणी आहे ते काढलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या कॉलेजची स्थापना कधी झाली? 1947 साली त्याची स्थापना झाली, हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे, 20 जानेवारी 1959 साली भारत सरकारकडून राष्ट्रपतींच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले? तर पद्मभूषण या पुरस्काराने अण्णांना गौरवलं होतं. 35वा प्रश्न आहे, भारत सरकारच्या वतीनं हा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गौरवार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केव्हा झाले? 1988 साली या टपाल तिकिटाचं प्रकाशन त्या ठिकाणी झालं होतं. प्रश्न क्रमांक 36 आहे, रयत शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रेशन किती साली झाले? 1935. 37वा प्रश्न आहे, रयत माऊली गीत कोणत्या कवीनं लिहिलं? विठ्ठल वाघ यांचं नाव आपल्याला आदरानं घेता येईल. 38वा प्रश्न आहे, महाराजा सयाजीराव हायस्कूलची स्थापना केव्हा झाली? 1940 साली स्थापना झाली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक
या ठिकाणी 39वा आपल्याला सांगता येईल। 39वा प्रश्न काय आहे आपण पाहू शकता। रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते? तर रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह ह्या प्रत्येक रयतच्या विद्यार्थी आणि सेवकांना माहिती आहे, वड। त्यानंतर महात्मा गांधी यांना भेटण्यासाठी भाऊराव पाटील यांना कोणी मदत केली? प्रबोधनकार ठाकरे। 41 कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुणे विद्यापीठाने कोणती पदवी दिली? तर डिलीट ही पदवी दिली होती। ही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील। प्रश्न क्रमांक आता 42वा आहे। हरिजन सेवक निधीतून महात्मा गांधी दरवर्षी भाऊराव पाटील यांना किती निधी पाठवत होते? हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। 500 रुपये त्या ठिकाणी पाठवले जायचे। प्रश्न क्रमांक 43 रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण होते? हमीद ए अली हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 44 रयत शिक्षण संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? माननीय शरदरावजी पवार साहेब हे सध्याचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे 45 प्रश्न आहे देवापूर तालुका मान येथे कोणाच्या सहकार्याने ग्राम विकासाचे कार्य रयत शिक्षण संस्थेने सुरू केले? तर देवापूर या ठिकाणी टाटा ट्रस्ट नावानं रयत शिक्षण संस्थेनं ग्रामविकासाचं कार्य केलं होतं। 46 नंबरचा प्रश्न आहे 3 नोव्हेंबर 1985 रोजी कोणत्या गावातील जाहीर सभेतील भाऊरावांचे भाषण अखेरचे भाषण ठरले? तर सातारा या ठिकाणी अखेरचं भाषण अण्णांचं ठरलं। त्यानंतर अण्णांचा देहांत झाला होता। प्रश्न क्रमांक 47वा आहे पुण्यात युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केव्हा केली? 1932 साली। 48 रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या कंपनीची गाडी भेट देण्यात आली होती? सेव्हरलोट ही गाडी आहे आणि आजही ती रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयाजवळ उभी आहे। कधी आपण सातारला गेला तर जरूर पाहू शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 संत गाडगे महाराज त्यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनात भाऊराव पाटील यांचा कोणत्या नावाने उल्लेख करत असेत? तर कर्मवीर म्हणजे गाडगे महाराजांनीच कर्मवीर म्हणायला अण्णांना सुरुवात केली। त्यानंतर 50वा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन किती साली झाले? तर तो दुर्दैवी दिवस होता 9 मे 1959। विद्यार्थ्यांनो हे प्रश्न तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता आणि लिहून घेऊ शकता। या व्यतिरिक्त माझ्या चॅनलला तुम्हाला अनेक शैक्षणिक विषयाचे व्हिडिओ भेटतील, ते सुद्धा तुम्ही जरूर पहा। धन्यवाद।